सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. यावेळी टायमिंग सकाळचे 7:30 वाजलेले आहेत. आजचा वार मंगळवार आहे आणि माझी स्वयंपाकाची सुरुवात झालेली आहे. तर दूध चहा आणखीन काही झालेलं नाही आहे. अगोदर मी इकडे लावत आहे कुकरला डाळ, म्हणजे आज मिक्स डाळीचं वरण बनवायचं आहे. खूप छान बनतं आणि 15 दिवसातून एक वेळा हे वरण आपल्या घरी बनतं. तर इकडे मी हरभरा डाळ अर्धी वाटी घेतलेली आहे आणि उडीद डाळ जी आहे ना ते 1 वाटी घेतलेली आहे. आणि इकडं बघू शकता शेरूचा धडपडा चालू आहे. जसं आतमध्ये आम्ही आमच्या कामात लागलो ना, याचा धडपडायची तरमळ चालू असते की गेट काढा, मला आतमध्ये यायचं आहे, बाहेर जायचं आहे, चालू असतं. आणि सकाळी उठल्यानंतर अगोदर मी थोडा वेळ सोडते, म्हणजे 1 तास 1.5 तास बाहेर जातो आणि मग आल्यानंतर मी बांधलेला आहे, तरी पण त्याची धडपड ती चालूच आहे. तर असं इकडे डाळ जी आहे ना मी स्वच्छ धुवून घेत आहे. आणि हे मिक्स डाळीचं वरण खूप छान बनतं. जसं आपण तुरीचं वरण दररोज बनवतो, पण कधीतरी अदून बदून आपण अशा पद्धतीनं उडीद डाळ आणि हरभरा डाळ मिक्स वरण बनवला, खूप छान टेस्टी हे वरण बनवून तयार होतं. आणि काही काही वस्तू अशा असतात ना, ते साधे सिंपलच असतात, पण खूप दिवसानं केल्यामुळे ना त्याचा टेस्ट जे आहे ना ते वाढतो. तिकडे डाळ जी आहे ना 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे, म्हणजे घरी बनलेली डाळ आहे, त्यामुळे 1-2 साल आहे त्यामध्ये उडदाच्या डाळीमध्ये. तर त्या थोड्याफार धुलाने गेलेले आहेत, थोड्याफार यामध्येच राहिलेल्या आहेत. असं पाणी टाकलेले डाळीच्या डबल, म्हणजे 1 ते 1.5 वाटी डाळ झालेली आहे, त्या हिशोबाने मी 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि डाळ बनत ठेवलेली आहे. आणि जे किचनमध्ये मी फ्लावर जे कुंडा ठेवलेला आहे ना, छोटा ठेवलेला आहे, आणि हे जे मोठा कुंडा आहे इथं ठेवलेला, ज्याच्यामध्ये लाल गुलाब आहेत, खूप सुंदर आहे. तर विचार केला फ्रीजवरती ठेवावं, म्हणजे अगोदर फ्रीजवरती मी स्टँड ठेवलेलं होतं, पण आता स्टँड काढलेला आहे, कारण त्या स्टँडमध्ये मी कांदे आणि लसूण टाकून ठेवलेलं होतं आणि थोडाफार पाचोळा जे आहे ना फ्रीजवरती पडत होता, आणि त्यामुळे ते फ्रीजचं कवर जे आहे ना खूप खराब दिसायचं. मी रोजच्या रोज स्वच्छ केलं तरी पण ते थोडाफार पाचोळा गळतच होता, म्हणून मी स्टँडच काढलेला आहे. आणि किचन काउंटच्या खालच्या जे कप्पे आहेत ना, तिथं मी पिठाचे डबे ठेवलेले आहेत, तिथं मी ते स्टँड ठेवलेलं आहे, म्हणजे व्यवस्थित बसलेलं आहे तिथं. आणि फ्रीज जिथं स्टँड होतं त्या जागेवरती मी फ्लावर ठेवलेलं आहे, म्हणजे कुंडा आणून ठेवलेला आहे, खूप सुंदर दिसत आहे. आणि आपण अशा पद्धतीने प्लास्टिकचे कुंडे ठेवण्याऐवजी ताजे फ्रेश जे झाडं आहेत ना ते पण लावू शकतो किचनमध्ये, जी सावलीत येतात. जसं मनी प्लॅन्ट आहे, आणखीन खूप सारी झाडं आहेत, वेला आहेत, जे मला नावं माहिती नाही आहेत, पण मनी प्लॅन्ट जे आहे ना ते आहे माझ्याकडे. पण किचनमध्ये मी अगोदर बॉटलमध्ये लावून ठेवलं होतं, एक छोट्या बाटलीमध्ये, पण ते पाण्यातच ठेवलेलं होतं. पण आपल्यासाठी ना म्हणजे मातीमध्ये लावणं, म्हणजे एक छोटा कुंडा आणावा लागेल, ते नाही आहे माझ्याकडे. खूप मोठे कुंडे आहे जे किचनमध्ये बसणार नाही आहेत ते. तर कधी मार्केटला जाईन तर मी हे कुंडे घेऊन येणार आहे, कारण किचनमध्ये जे वरच्या साईडला खिडकी आहे ना, ते तर 3-4 कुंडे जर मी ठेवले, त्यामध्ये मनी प्लॅन्ट किंवा वेगळी कुठली झाडं लावून ठेवली तर खूप फ्रेश वाटतं आणि खिडकीतनं ताजी हवा पण येत असते. तर दिनेश गेला होता रनिंगला, आता आलेला आहे. आणि दूधही आणायचं आहे परत येच, आणि हरभरे जी भिजत ठेवलेले होते ते पण खायला दिलेले आहेत. आणि आता इकडे मी वरणाची तयारी करून घेते. कुकरला 2 ते 3 शिट्या झालेल्या आहेत. तर थोड्या वेळाने मी कुकरचं टोपण जे आहे ते उघडणार आहे, म्हणजे पटकन उघडणार नाही, कारण त्यामध्ये हवा भरलेली आहे. तोपर्यंत मी इकडे हिरवी मिरची घेतलेली आहे, म्हणजे या मिक्स डाळीच्या वरणामध्ये आपल्याला हिरवी मिरचीच टाकायची आहे, याचा फ्लेवर खूप छान येतो. आणि इकडे मी चिंच ठेवलेली आहे गरम पाण्यात टाकून, म्हणजे एक उकळी काढून घ्यायची, पूर्णपणे पल्प निघून येतो. लसूण पण सोलून घेतलेला आहे, म्हणजे पूर्ण तयारी करून घेतलेली आहे. आणि आज हवा खूप भयानक आहे, वातावरण ठीकठाक आहे, पण सकाळपासूनच हवा आहे, त्यामुळे ना गॅसची आग राहतच नाही. एकदम गेटमधून हवा येते आणि डायरेक्ट ती गॅसलाच लागत आहे, त्यामुळे ना ते शांत होतं. म्हणून दिनेशला म्हटलं की गेट तर बंदच असतं, तरी पण गेटमधून हवा येत असते. आणि दार एकदम बंद करता येत नाही मला, कारण कुणीतरी येतं जातं आणि मला माहिती होत नाही ते, आणि बाबांच्याही सतत येरझाऱ्या चालू असतात, त्यामुळे दार काही बंद केलेलं नाही. पडदा जे आहे ना तेच मी लावलेला आहे. पडदाही असं पतंग उडल्यासारखा उडत होता, तर सोफा सीटच्या साईडला अडकवलेला आहे, म्हणजे थोडीशी हवा कमी येईल आणि गॅस टिकेल. तर तिकडच्या काउंटर जे आहे ना मी मिरच्या भाजत ठेवलेल्या आहेत, आणि जे बाकीच्या हिरव्या मिरच्या आहेत त्याची देठ काढून ठेवायची आहेत, कारण मिरची असंच ठेवली तर खूप लवकर खराब होते. देठ काढून ठेवायचं, म्हणजे 15 दिवस आरामात ताजी बनवून राहते. तर दिनेश जे आहे ना मिरची देठ काढत आहे. इकडं आमची बडबडही चालू आहे, म्हणजे जसं किचनमध्ये मी स्वयंपाकात असते आणि मुलं काहीतरी सांगण्यावर असतात. तर इकडं डाळ मी एक वेळा चेक केलेली आहे. तर उडीद डाळ जे आहे ना ते परफेक्ट शिजलेली आहे, पण हरभरा डाळ थोडीशी निबर वाटत होती, म्हणून मी आणखीन थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे. कुकरला आणखीन 1 शिटी येऊ देऊया. तर तोपर्यंत हिरवी मिरची भाजली होती. तर बघू शकता हिरवी मिरची छान भाजलेली आहे. आता थोडं तेल टाकलं, तेल टाकल्यानंतर जे थोडंफार भाजायचं राहिलेलं आहे ना पूर्णपणे छान भाजून निघते आणि टेस्ट पण खूप छान येतो. तर दिनेश इकडे सोनपापडी खायला घेत आहे, म्हणजे 3-4 दिवस झाले सोनपापडी आणून ठेवलेली आहे, मला खूप आवडते.
पण ही सोनपापडीचा टेस्ट थोडासा वेगळा होता म्हणून मला तितकी आवडलेली नाही आहे, म्हणून तशीच आहे. येता जाता दिनेश खात आहे किंवा त्याच्या पप्पाला देत आहे. मला अजिबात आवडली नाही. आणल्या दिवशी एकच वेळा मी खाल्लेली, म्हणजे एक सोनपापडी खाल्ली, त्यानंतर मला खावीशी वाटलेली नाही आहे. तर दिनेश इकडं मखाने पण खायला घेतलेले आहेत. म्हणजे हे मखाने मी ऑनलाईन मागवलेले होते कारण इथे भेटत नाहीत आणि मला खीर बनवायची होती. याची भरपूर सारे रेसिपी बनतात, पण मी आणखीन काहीच केलेलं नाही आहे. जसं आणलं तसं डब्यात भरून ठेवलं. दिनेश तेच म्हणत होता, मम्मी किती दिवस झालं तू म्हणत होती की इथं मखाने भेटत नाहीत आणि आपण ऑनलाईन मागवलं तरी पण तू बनवलं नाही. तर हो, आपण अगोदर भरपूर विचार करतो, पण ज्या वेळेत आपल्याला बनवायची वेळ येते ना त्यावेळेत मात्र लक्षात जातच. तसं झालेलं आहे. ते खीरही नाही बनवलं ना वेगळी रेसिपी बनवली. दिनेश येता जाता ते खातो, तसेच खायला पण खूप छान लागतात. तर असं इकडं आता पटकन वरण बनवून घेऊया. बाबांची आंघोळ होत आहे. जोपर्यंत बाबांची आंघोळ होते तोपर्यंत मी स्वयंपाक बनवून घेते, म्हणजे वरण भात भाकरी पूर्ण स्वयंपाक बनवून घेते. म्हणजे सकाळच्या वेळेत एक वेळा स्वयंपाक बनला की परत मग बाकीची कामं आवरणार आहे. आणि आज दिनेशला देवपूजा करायला सांगितलेली आहे, कारण आज देवपूजेचं काम नाही आहे माझ्याकडे. तर इकडं लसूण जे आहे ना ते ठेसून घेतलेलं आहे आणि हिरवी मिरची जी भाजलेली छान गार झालेली आहे. खलबतमध्येच वाटत आहे कारण यावेळेत लाईट गेलेली आहे आणि आजकाल इकडे लाईट राहतच नाही आहे. काहीतरी करावं, काही वाटण करायचं आहे, काही करायचं आहे, मग त्यावेळेत खूप पंचायत होत आहे आणि सगळ्या वस्तू खलबतमध्ये वाटायलाही जमत नाहीत. खूप काही गोष्टी अशा असतात की आपल्याला मिक्सरच लागतं. जसं आता हिरवी मिरची ठेसा वगैरे व्यवस्थित होतो, पण बाकीचे जसं मला इडली बनवायची आहे, डोसे बनवायचे आहेत, खूप काही रेसिपी बनवायची आहेत, पण लाईटमुळे ना सगळ्या कामात आडपाय असं होत आहे. तर इकडे हिरवी मिरची जी आहे ना मी थोडंसं मीठ टाकून बारीक वाटून घेतलेलं आहे आणि हे आलेले आहेत. आणि दिवस आंबे घेऊन आलेले आहेत, म्हणजे आता ह्या दिवसामध्ये आंबे खाणं तितकं ठीक वाटत नाही कारण पाऊस चालू झालेला आहे. पण हे आंबे कुठले तरी म्हणले, आता नाव लक्षात नाही आहे. हे आंबे खूप चांगले राहतात असं म्हणत होते, खाण्यासाठी खूप टेस्टी होते आणि यामध्ये किडे वगैरे होत नाहीत असं म्हणत होते. ते आंबे मी काढून ठेवले आहेत. परत जांभळं पण आणलेले आहेत, म्हणजे आंबे जांभळं आता सध्या मार्केटमध्ये हे येत आहेत. दूध पण आलेलं आहे. तर अगोदर मी दूध गरम करायला ठेवते आणि इकडे पाणी ठेवलेले कळशीमध्ये. आंघोळीसाठी दिनेशची आणखीन आंघोळ झालेली नाही, बाबा करत आहेत. आणि लाईट नाही आहे आणि गिझरचंही काय झालं प्रॉब्लेम काय माहिती, शेल वगैरे संपलेले आहेत त्याचे असं वाटत आहे. गिझर ऑनच होत नव्हता सकाळपासून, म्हणून अशा पद्धतीने कळशीत पाणी ठेवणंच आंघोळ सगळ्यांचे झालेले आहे. तर दूध गरम होत आहे तोपर्यंत इकडे डाळ बघितली मी, तर व्यवस्थित डाळ शिजलेली आहे. म्हणजे पूर्णपणे कुकरला 4 शिट्या लागल्या आहेत. अगोदर 3 शिट्या लागलेल्या होत्या, तर डाळ व्यवस्थित शिजलेली नव्हती. परत मी आणखीन एक शिटी दिलेली आहे. तर व्यवस्थित परफेक्ट हरभरा आणि मूग डाळ आणि उडीद डाळ शिजलेली आहे. आणि इकडे जांभळं पण दिनेश कवरमधले काढून, म्हणजे असंच खायला घेत होता, तर म्हटलं सगळेच काढून मी धुवून घेते मग तू काम, कारण जे मार्केटमधून वस्तू आणतो आपण ते व्यवस्थित राहत नाही आहे, त्याला स्वच्छ धुवून ठेवत असते मी. तर हे अगोदर मी धुवून ठेवणार आहे, म्हणजे दिनेश येता जाता खात असतो आणि न धुताच खातो. मुलांना खूप आळस असतं धुण्याचं. तर इकडे जांभळं जे आहेत ना पाणी टाकलेलं आहे, पूर्ण पाणी काढून मी तर ठेवून देते, म्हणजे येता जाता खात राहील तो. आणि मग मी वरणाची तयारी करून घेते. तर इकडं बघू शकता हरभरा आणि उडीद डाळ परफेक्ट शिजलेली आहे. थोडंसंही निबरपणा यामध्ये असला तर वरण आळून येणार नाही, त्यामुळे व्यवस्थित शिजून घ्यायचं. आपल्याला छान गरगट्टा झाला पाहिजे. आता टाकू यामध्ये मसाले. तर उडदाच्या डाळीच्या वरणामध्ये काही एक्स्ट्रा मसाले आपल्याला टाकायची गरज नाही, जसं गरम मसाला, कुठलाही मसाला टाकायची काही गरज नाही, कारण याची चव जी असते ना ती अशी छान असते, म्हणजे काहीच टाकायचं नाही, एकदम साधी सिंपल. तर इकडं हळदी पावडर अर्धा चमचा टाकलेली आहे आणि हिरवी मिरचीचा ठेसा 1 ते 1.5 चमचा टाकलेला आहे, म्हणजे थोडासा तिखटपणा यामध्ये जास्त असतो म्हणून टाकलेला आहे. चवीपुरतं मीठ टाकूया. तिकडं पाणी पण गरम झालेलं, तर दिनेश आंघोळीला पाणी घेतलेलं आहे. आंघोळ झाल्यानंतर दिनेश देवपूजा वगैरे करेल आणि इकडं दुधाकडेच माझं लक्ष होतं. जेव्हा मी दूध ठेवते ना माझं लक्षच राहत नाही तिकडं आणि ते दूध उतू जातं, पण आज बरोबर लक्ष होतं आणि दूध मी उतू जाऊ दिलं नाही. तेच मनात मी खुश होत होते की आज दूध उतू जाऊ दिलं नाही मी. आणि कालचं पण दूध राहिलेलं आहे, म्हणजे दुधात ह्याच्यात आंबे भरपूर झालेले आहेत आणि आंबट पण होत आहे, कोणी खात नाही थंड वातावरण झाल्यामुळे. तर कालचं दूध मी ठेवलं आणि आजचं दूधही आहे गरम झालेले. तर विचार करते खीर वगैरे बनवूया. विचार खूप करते की बनवावं, पण दिवसच जातो, मी बनवतच नाही, त्याचा मुहूर्तच लागे ना. तसंच झालेलं होतं. दूध मी गरम केलं आणि नंतर काढून विरजूच लावलेलं होतं. खीर वगैरे मी काहीच बनवलेली नाही आहे. तर इकडं आता ताज्या दुधाचा मी चहा बनवून घेत आहे, म्हणजे मी चहा पिणं अजिबात बंदच केलेलं होतं, पण आता वातावरण थंड झालेलं आहे, थोडंसं डोकं दुखे ते सर्दी हा सगळा प्रॉब्लेम होत आहे, म्हणून म्हणलं थोडासा गरमागरम दुधाचा चहा प्यावा आणि मग मी जे काम आहेत माझे बाकीचे ते मी आवरून घेते. म्हणजे खरंच आता खूपच वातावरण थंडगार झालेलं आहे आणि खूप डोकं दुखायला लागलेलं आहे. पित्ताचा प्रॉब्लेम तितका नाही, आता बऱ्यापैकी ठीक वाटत आहे. तर इकडं चहा बनवत ठेवलेला आहे. जोपर्यंत चहाला उकळी येईल तोपर्यंत इकडं यानं चिंचेचं पन्हं काढून मी वरणात टाकलेलं आहे, मिक्स करून ठेवलेलं आहे आणि लाईट गेलेली आहे, म्हणजे इन्व्हर्टरची लाईट मी ऑन केलेली होती, इन्व्हर्टरही बंद झालं असं झालेलं आहे. आता अगोदरसारखं राहिलेलंच नाही, लाईट राहत नाही, त्यामध्ये व्यवस्थित चार्जिंग होत नाही आणि ऐन वेळेत लाईट निघून जाते.
तर असो इकडे लाईट गेली तर पूर्ण घरात थोडासा अंधार वाटत आहे. तर इकडे चिंचेचं पन्हं टाकलं मी आणि छान मी मिक्स केलेलं आहे. नंतर मी थोडंसं पाणी गरम करून टाकलेलं आहे, कारण एकदम थिक असं वरण बनतं हे, कारण आपण यामध्ये हरभरा डाळ टाकलेली आहे म्हणून थोडंसं पाणी जास्त प्रमाणातच टाकलेलं आहे. तर आता देऊया वरणाला तडका. तर इकडं कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. अर्धा चमचा मोहरी टाकली, अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे. ते छान तडतडल्यावर यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ताही तडतडल्यावर यामध्ये लसूण टाकायचं आहे. तर इकडं 10-12 पाकळ्या लसूण मोठा मोठा ठेसून मी टाकलेला आहे. परतून घेऊया. लसणाचा कलर हलकासा चेंज झाला. आता यामध्ये टाकायची हळदी पावडर, म्हणजे मी वरणात पण टाकलेली आहे, थोडीशी फोडणीत पण टाकलेली आहे, कारण यानं कलर छान येतो वरणाला. आणि 1 चमचा मी धना पावडर टाकलेला आहे आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे, म्हणजे टेस्ट छान येतो. तर नंतर मी कोथिंबीर टाकलेली आहे. परतून घेऊया. आणि आता हे जे मिक्स करून ठेवलेलं वरण आहे ते अगोदर मी थोडंसं टाकलं, नंतर पूर्णपणे टाकलेलं आहे, म्हणजे अशा पद्धतीने तडका खूप छान बसतो वरणाला. तर आता पूर्णपणे टाकून घेऊया. आणि याच कुकरमध्ये मी भात लावणार आहे. आणि तसं तर उडदाच्या वरणासोबत ना भात अजिबात चांगला लागत नाही. यासोबत ना बाजरीची भाकर किंवा ज्वारीची भाकर खूप छान टेस्टी लागते. तर बघू शकता एकदम छान असं हे मिक्स डाळीचं वरण बनून तयार झालेलं आहे. तर दिनेश येता जाता जांभळं खाण्याच्या कामावर आहे. पाणी पण काढलेलं आहे, म्हणजे सकाळी असंच होतं, आंघोळीची वेळ आली की फक्त जरा चालू असतात घरभर, आंघोळ करू की नको चालू असतं त्याचं. तर असं इकडं परत मी पाणी ठेवत आहे. कशासाठी? तर कपडे भिजत घालायचे आहेत मला, खूप सारे आज कपडे झालेले होते. तर थोडंसं कोमट पाणी करून घेणार आहे, म्हणजे लाईटही नाही आहे आणि गिझर पण चालत नाही आहे, त्यामुळे इकडंच मी गॅसवरतीच ठेवलेलं आहे थोडंसं कपड्यासाठी पाणी. आणि त्याच कुकरमध्ये मी इकडं भात ठेवलेला आहे, वरण बनलेलं आहे आणि पसारा खूप सारा झालेला आहे. तर अगोदर मी किचनचा पसारा आवरून घेते आणि पटकन भाकरी बनवून घेते. नंतर शिरूसाठी मला चपाती पण बनवायची आहे, म्हणजे या वरणासोबत चपाती असो भात असो तितका छान लागत नाही, पण चपाती शेरूसाठी मला बनवावी लागते, म्हणजे स्पेशल आहे शेरू. काहीच खात नाही, फक्त चपाती दूधच लागतं त्याला. तर बनवून घेणार आहे. पण अगोदर मी पसारा आवरला, थोडेफार भांडे रॅकला लावायचे होते ते पण लावलेले आहेत. आणि एक डब्बा आहे माझ्याकडे, म्हणजे जे डिटर्जंट मी आणते ना त्यासोबत ते फ्री आलेलं आहे. तर ते डब्बा पण मला जे आहे ना रिकामं करून तांदूळ भरून ठेवायचे आहे, म्हणजे अगोदर मी क्लीन करून घेणार आहे. पण इकडं पीठ जे आहे ना ज्वारीचं संपलेलं होतं, मी काल दळून आणलेलं आहे. तर हे पीठ मी भरून घेते. तर तिकडच्या रूममध्ये मी काल ठेवलेलं होतं, कारण लेट झाला होता, काही भरलेलं नाही आहे मी. तर आता हे पीठ जे आहे ना ते अगोदर मी भरून घेते, कारण आता थोडंफार पीठ घेतलं आणि भाकरी बनवली आणि नंतर भरायचा विचार केला की मग तसंच राहतं, ते दिवसभर होतच नाही, त्याचा मुहूर्तच लागे ना. तर म्हटलं आता भाकरी बनवायचीच आहे, तर अगोदर हे भरून घ्यावं, कारण थोडंसं पीठ होणारच आहे. नंतर मी फरशी पुसून घेते, मग नंतर आणखीन पीठ भरलं की मग आणखीन घर सगळं पीठ होतं, म्हणून म्हटलं आता संघची हे कामं करून घेऊया. बाबांचं आवरलेले बसलेले आहेत, इतकं पीठ भरून मी लगेच ज्वारीच्या भाकरी बनवून घेते. आणि जेव्हाही मी पीठ दळून आणते तर अगोदर चाळणी करते आणि मग डब्यात भरते, ते गव्हाचा असो ज्वारीचा असो. पण आज मी पीठ चाळणी वगैरे केलेली नाही, कारण आता यावेळीमध्ये मला भाकरी बनवायची आहे, थोडीशी घाईगडबड आहे. आणि तसं तर ज्वारीचं पीठ जे आहे ना जास्त उडायचं हे नाही आहे, म्हणून मला असंच भरून ठेवा, जेव्हाही मला भाकरी बनवायच्या आहेत त्यावेळेतच मी चाळून घेणार आहे. तर पीठ थोडंसं जास्त प्रमाणातच मी दळून आणलेलं आहे, कारण दळण्याची खूप पंचायत होत आहे. दळण करून ठेवलं आणि दळून कोण आणणार, कारण घरात जी चक्की आहे ती व्यवस्थित चालेना, ज्वारीला थोडंसं जडच खाते ती, म्हणून मला बाहेर द्यावं लागतं. आणि दळून आणायच्या वेळी दिनेश घरात राहत नाही, त्याचे पप्पा तर खूप बिझी असतात, जेवण करायला घरी यायला वेळ नसतो त्यांच्याकडे. तर इकडं शेजाऱ्यांच्या ताईच्या घरी गिरणी आहे, पण त्यांची गिरणी इथं नाही आहे, खूप लांब आहे. म्हणजे त्याचं जे दुकान आहे ना, म्हणजे मिरची वाटण्याचं, परत हे गिरणी म्हणजे ज्वारी दळण्यासाठी त्यांना थोडंसं दूरवर आहे. मग ते काय करतात, तिथून बाईकवर नेतात आणि दळून आणून देतात. पण त्यांना पण मी काल 3 वेळा फोन लावला, ते पण कुठल्या कामात होते काय माहिती, लवकर आले नाही. तर रात्री दळून आणलेलं आहे त्यामुळे थोडीशी पंचायत होते दळण्याची, म्हणून थोडंसं जास्त प्रमाणात यावेळेस मी पीठ जे आहे ना दळून आणायला लावलेलं आहे. तर इकडं पीठ मी डब्यात भरलं, थोडंफार पोत्यामध्ये राहिलेलं आहे आणि थोडंफार मी इकडं भाकरीसाठी घेतलेलं आहे, म्हणजे डब्बा जे आहे ना भरलेला आहे मी, कारण यावेळेस थोडंसं पीठ जास्त मी दळून आणायला लावलेलं आहे. तर इकडं थोडंफार मी भाकरीसाठी घेतलं आणि बाकीचं जे आहे ना हे पोता अशाच पद्धतीने बांधून मी तिकडच्या रूममध्ये ठेवणार आहे. जसं डब्यामधलं थोडंफार रिकामं झालं त्यामध्ये भरणार आहे. तर ठेवलेलं ही छोटी आपली कामं होऊन जातात, त्या भरण्यामध्येच आपला वेळ कसा जातो अजिबात कळत नाही. नंतर मी विचार करते की बाबा इतका वेळ कसा गेला, फक्त स्वयंपाक तर मी बनवलं, पण त्यामध्ये अधूनमधून आपली खूप सारी छोटी अशी कामं होऊन जातात, जी पिठं भरणं असतं, काही काढणं ठेवणं, डबे भरणं, काहीतरी उन्हाला टाकणं, ही सगळी कामं यामध्ये येतात मॉर्निंगला. तर इकडे हे जे डब्बा आहे ना, हे डिटर्जंट जे आपण आणलेलं आहे त्यासोबत फ्री आलेलं आहे, म्हणजे बकेटं येतात, डब्बे येतात, काही येतात आपल्या, म्हणजे दीपक जेव्हा आणलेला होता ना त्यावेळेत आणलेला आहे ते. दीपकने हे डब्बाच घेऊन आलेला होता, म्हणजे बकेट देत होते ते भैया असं म्हणत होता, तरी पण दीपकला ते डब्बा छान वाटला, क्वालिटी खूप छान आहे त्याची, तो घेऊन आलेला आहे.
तर ते जी निर्माण थोडंफार राहिलेलं आहे, मी तसंच पाकिट उचलून ठेवलेलं आहे. आणि हे जे आहे ना डब्बा छान क्लीन करून घेणार आहे. थोडासा डिटर्जंटचा वास येत आहे कारण मी त्यामध्येच ते पॉकेट ठेवलेलं होतं त्यामुळे. तर थोडंसं क्लीन करून मी एक दिवस असंच हवेला ठेवणार आहे, म्हणजे पूर्णपणे वास निघून जाईल. नंतर मी यामध्ये तांदूळ भरून ठेवणार आहे. दिनेशची अंघोळ झालेली आहे, हिंडत आहे. पॅन्ट भेटेना, शर्ट भेटेना, टी शर्ट भेटेना, चालू आहे त्याचं. कारण तिकडच्या रूममध्ये एक हँगर आहे, तिकडं थोडेफार मी कपडे ठेवले अडकावून आणि थोडेफार इकडच्या रूममध्ये ठेवलेले आहेत. तेच म्हणते, पॅन्ट तिकडं होती, शर्ट इकडं होती, टी शर्ट सगळे स्टँडमध्ये आहेत. तर ती शोधाशोध चालू आहे. आणि ज्या वेळेत भेटत नाही ना त्यावेळेत मात्र सगळं विक्रमाळ कपड्यांचं एकही वेळेत भेटेना आणि त्याला व्यवस्थित कुठलंच भेटेना असं दिनेश करत असतो. पण मी म्हणलं एक पॅन्ट तिथं ठेवलेली आहे तेच घे, जास्त काही काढू नको. कारण पसारा काढला एक वेळा की मग ठेवायला आपल्याला आणखी वेगळा वेळ द्यावा लागतो. आणि मी तसं तर कपडे व्यवस्थितच ठेवते की शोधायला गरज नको मुलांना शोधण्याची. त्यामुळे तरी पण आता खूप दिवस झाले पॅन्ट तिकडं अडकवलेली होती मी आणि त्याला तीच पॅन्ट घालायची होती. तर रोज नाईट पॅन्ट घालतो पण आज त्याला जीन्स घालायची होती, त्यामुळे ती शोधाशोध चालू होती. कारण दिनेशला आता थोड्या वेळात बाहेर जायचं आहे. आणि तुम्ही म्हणत होता की ताई तुझ्या दोन्ही मुलांचं शिक्षण कुठवर झालेलं आहे, म्हणजे काय शिकत आहेत. तर दीपकचं जे आहे ना, म्हणजे दीपक मोठा मुलगा आहे, दीपकचं शिक्षण 12वी संपलेले आहे. परत डिप्लोमाचं ॲडमिशन केलं, म्हणजे डिग्रीचं शिक्षण लागणारच होतं त्याला. नंतर त्याचं जे आहे ना इंडियन आर्मीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. तर दीपक आता ट्रेनिंगवरती आहे बेंगळूरला. आणि दिनेशची जी आहे 12वी संपलेली आहे, आणखीन ॲडमिशन झालेलं नाही, म्हणजे आणखीन इकडे ॲडमिशन स्टार्ट झालेले नाही आहेत. आणि दिनेशचं ॲडमिशन डिप्लोमाचंच करायचं आहे आणि बाकीची नेव्हीमध्ये जायचं आहे त्याची, म्हणजे त्याची इच्छा आहे. तर बघूया आता काय काय होणार आहे. म्हणजे आता ॲडमिशन तर डिग्री तर लागणारच आहे, तुम्ही नेव्हीमध्ये जावा किंवा मिलिटरीमध्ये जावा, डिग्री हे लागणारच आहे. त्यामुळे ॲडमिशन तर इकडं होणार आहे. बघूया आता बाकीची तयारी काय काय करेल काय काय नाही आहे. म्हणजे जसं आपल्याला अनुभव येत गेला तसं आपण सांगत असतो आणि मुलांनाही ते शिकणं गरजेचं आहे. म्हणजे विचार भरपूर करतात की मला हे करायचं आहे ते करायचं आहे, विचार करते वेळेस काही वाटत नाही, पण ज्यावेळेस आपण तयारी करतो ना त्यावेळेत मात्र खूप टेन्शन येतं की हे होतं की नाही हा विचार येतो. तर दिनेश इकडं देवपूजा करत आहे. म्हणजे जी बकेट वगैरे मी धुलेलं होतं त्याला स्टिकर होते आणि ते मला काढायचं होतं, पण ते निघतच नाही. जसं जसं दिनेशनं ते उकरून काढलेलं आहे, पूर्ण त्याची अवस्था बिघडवली, पूर्ण स्क्रॅच आलेली त्या डब्यावरती. नंतर मी उचलून ठेवलं त्याला आणि वाटीमध्ये साखर ठेवली होती देवापुढे, त्यामध्ये भरपूर साऱ्या काळ्या मुंग्या झालेल्या आहेत. म्हणजे खूप मुंग्या आलेले आहेत बघा. या थंड वातावरणामुळे येतात, कशामुळे येतात, पूर्ण घरभर मुंग्या हिंडत आहे. जिथं गुळ ठेवलं साखर ठेवली तिथं भरपूर मुंग्या दिसत आहेत. तर ते मुंग्या वगैरे काढलेला आहे बाहेर नेऊन आणि देवपूजा करत आहे. तोपर्यंत मी भाकरी बनवून घेते. बाबा बसलेले जेवण करायला, तर पीठ मी चाळून घेतलेले ज्वारीचं आणि मी भाकरी ज्याने डायरेक्ट किचन काउंटरच बनवते. तर जेवायचं पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं म्हणजे भाकर खूप छान बनते. आणि इकडं माझी बडबड चालू आहे, म्हणजे दिनेशचे खूप सारे प्रश्न असतात, असं मम्मी तसं मम्मी चालू आहे त्याचं. आणि हे पण जेवण करायला आलेले आहेत. तर आता पटकन मी भाकरी बनवून घेते आणि सगळ्यांना जेवायला वाढते. पण यांना खूप घाई गडबड आहे. आले, हात धुले आणि पटकन जेवायला वाढी म्हणले नाहीत आणि ताट घेऊन स्वतःहूनच वाढून घेत आहेत. तर म्हणलं ठीक आहे, तर जेवण करा तुम्ही, तोपर्यंत मी भाकरी बनवून घेते. तरी बघा स्वतःहूनच कुकरमध्ये काय आहे त्याच्यात म्हणजे काहीच भेटत नाही त्यांना, त्यांचा असा प्रकारे काहीच भेटत नाही घरामध्ये, समोर असलेले भेटत नाही. कारण आले की बसतात, पण आज काय झालं काय माहीत, ताट घेऊन जेवायलाच वाढून घेत होते स्वतःहून. तर यांचं जेवण झालेलं आहे. हे परत गॅरेजला गेले, बाबांना वाढलेलं आहे. आता दिनेशलाही जेवायला वाटते, म्हणजे जसं पूजा झाल्यानंतर जेवण करेल. आणि त्याचं थोडंफार इकडलं तिकडे खूप सारी कामं असतात, डॉक्युमेंट जमा करायचं, परत आधार कार्डाचा एक प्रॉब्लेम झालेला आहे, त्यामुळे त्याच्या नुसते हिंडणं फिरणं चालू आहे दिनेशचं.